मित्रांनो, मी प्राध्यापक सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं या सादरीकरणामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपण यापूर्वी देखील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयावरती अनेक चर्चा घेतलेल्या आहेत किंवा अनेक सादरीकरणं आपण पाहिलेली आहेत. तर आता या आजच्या सादरीकरणामध्ये आपण प्रामुख्याने वर्तनवादी विचारवंत किंवा ज्याला आपण म्हणतो की वर्तनवादी जी क्रांती राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयामध्ये आपण पाहिलेली आहे. तर याच्यावरती आपण आज थोडीशी आपण नजर टाकणार आहोत आणि त्यासोबतच व्यवस्थावादी विचारवंत कोणकोणते आहेत की ज्यांनी व्यवस्थेवरती आपले विचार किंवा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर अशा व्यवस्थावादी विचारवंतांचा देखील आज आपण आढावा घेणार आहोत. तर हा इग्नूचा बीपीएससी 132 हा कोर्स कोड आहे की ज्यामध्ये आपण आजची ही चर्चा पाहणार आहोत किंवा हे सादरीकरण आपण आज अनुभवणार आहोत. तर प्रामुख्याने आपण आजच्या या सादरीकरणामध्ये दोन विचारवंत त्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत. एक म्हणजे एल्टन मेयो आणि दुसरं म्हणजे चेस्टर बर्नार्ड. तर लोकप्रशासन या विषयामध्ये या दोन्ही विचारवंतांनी आपले मत मांडलेले आहेत किंवा एक व्यवस्था कशा प्रकारे चालवली गेली पाहिजे किंवा कशा प्रकारे एक लोकप्रशासनाची जी संस्था असते किंवा संघटना असते ही संघटना कशा प्रकारे कार्य करते आणि नेमका त्याचा प्रभाव समाजावरती कशा प्रकारे होतो याच्यावरती या विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे. त्यासोबतच ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, व्यवस्था जो एक प्रकार आहे मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंट करत असताना कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे, मॅनेजमेंट मध्ये कोणकोणते असे ज्याला म्हणून आपण की टप्पे येतात की जिथे प्रामुख्याने आपल्याला तिथे असा निर्णय घ्यावा लागतो की जो फक्त तेवढ्या परिस्थितीपुरता मर्यादित न राहता भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी तो उपयुक्त असेल आणि जो काही आव्हान आपल्या समाजात पुढे उभं राहील त्यासाठी उत्तर आपल्याकडे एक प्रकारे म्हणून आपण की तयार राहील. तर त्यासाठीच आपण हे जे दोन विचारवंत आहेत एल्टन मेयो आणि चेस्टर बर्नार्ड या दोन विचारवंतांचं आपण आज डिस्कशन मध्ये यांचा आपण घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण थोडक्यात आपण आढावा घेऊया की दोन्हींचे जे विचार आहेत ते कशा प्रकारे लोकप्रशासन या विषयासाठी उपयुक्त आहेत. तर सर्वप्रथम आपण सुरू करूयात एल्टन मेयो यांच्यापासून. तर पाहूयात की यांचे कोणकोणते विचार असे आहेत की जे आपल्या विषयासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. तर त्यातलं पहिलं म्हणजे पारंपरिक सिद्धांतवादी मुख्यतः संघटनेच्या संरचनात्मक पैलूवर लक्ष केंद्रित करत होते. त्याच्यामध्ये पाहण्याचा मुद्दा हा आहे की लोकप्रशासन हा जो विषय राहिलेला आहे याच्यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्याला म्हणून आपण की दोन प्रवाह जे सुरुवातीपासून जेव्हा आपला हा विषय आहे लोकप्रशासन जो की प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात राज्यशास्त्र या विषयाचा तो भाग म्हणून अभ्यासला जात होता. त्यानंतर आपण त्याला म्हणूया की वेळेनुसार त्यामध्ये बदल केला आणि जसं आपण यापूर्वी वुड्रो विल्सन यांचं डिस्कशन पाहिलेलं आहे किंवा त्यांच्यावरती आपण एक सादरीकरण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं पाहिलं आपण की वुड्रो विल्सन या विचारवंताने जे की अमेरिकेचे राष्ट्रपती देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी लोकप्रशासन या आपण की विषय आहे किंवा विद्याशाखा आहे त्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्या विषयामध्ये अजून जास्त कशा प्रकारे भर घालता येईल त्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं एक स्पष्ट मत मांडलेलं होतं की आता ही खरी वेळ आहे की जिथे लोकप्रशासन या विषयाला राज्यशास्त्र या विषयापासून वेगळं करावं.
सुरुवातीचा काळ आपण पाहिलेला आहात की लोक प्रशासन याला आपण राज्यशास्त्र या विषयामध्येच अभ्यासत होतो. असं म्हणत आपण की जवळपास 1950-60चा जो दशक होता त्या काळापर्यंत दोन्ही विषय एकत्रित अभ्यासले जात होते. परंतु 1950-60च्या नंतर या दशकानंतर राज्यशास्त्र थोडासा बाजूला झाला आणि लोक प्रशासन हा विषय पूर्णपणे बाजूला केला गेला. तरी देखील याचा अर्थ हा नाही की हे दोन्ही विषय वेगळे आहेत किंवा त्याच्यामध्ये फारसं अंतर आहे. याला आपण असं म्हणू शकतो की हे जे दोन विषय आहेत हे एकाच सिक्क्याचे, ज्याला म्हणून आपण एकाच कॉइनचे दोन बाजू आहेत, ज्यामध्ये एका बाजूला राज्यशास्त्र असेल आणि दुसऱ्या बाजूला लोक प्रशासन असेल. तर जर आपली ज्याला म्हणतो आपण की जी व्यवस्था आहे ही जर व्यवस्था योग्य तऱ्हेने चालवायची असेल तर त्यासाठी या दोन्हीही विद्याशाखांचा अभ्यास आणि त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण म्हणतो की हे दोन जे विषय आहेत, राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन, दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्हीही बाजू असल्याशिवाय तो नाणा चालू शकत नाही. त्यासाठीच आपण म्हणतो की हे दोन्ही एकमेकांवरती अवलंबून आहेत. असं देखील म्हणू शकतो की जर आपल्याकडे राज्यशास्त्र हा विषय असेल तर त्यामध्ये ब्युरोक्रेसी किंवा त्याला म्हणू आपण की नोकरशाही हा घटक प्रामुख्याने येतो. एखादा जर राज्य असेल आणि त्या राज्याचा आपण अभ्यास करत असू तर त्या राज्यामध्ये नोकरशाही हमखास असते. कारण कोणताही राज्य नोकरशाही शिवाय चालवणं इतकं सोपं नसतं. किंबहुना त्याला म्हणू आपण की अजूनपर्यंत तरी अशी प्रथा रुजलेली नाही की जिथे कोणता असा देश आहे की जिथे नोकरशाही नसेल. तर हे कुठेही पाहायला मिळत नाही शक्यतो. तर जिथे जिथे देश असतो, जिथे जिथे एखादा राज्य असतो, त्या राज्यामध्ये आपल्याला नोकरशाही ही संकल्पना हमखास पाहायला मिळते. कारण नोकरशाही शिवाय कोणताही देश चालवणं शक्य नाही. आपण बऱ्याचदा पाहतो की पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह एका बाजूला असतात, मध्ये त्याला आपण म्हणतो की राजकीय नेते किंवा राजकीय सरकार जे लोकांच्या द्वारे निवडलेलं असतं किंवा काही देशांमध्ये लोक ते सरकार निवडत नाही, तर तिथे वर्चस्ववादी सरकार अस्तित्वात असतं की जिथे एक हुकुमशाह राज्य करत असेल किंवा मग त्याला म्हणून आपण की एखादा राजा राज्य करत असेल किंवा काही ठिकाणी लष्करी सत्ता देखील सत्तेमध्ये असते. म्हणजे तो पूर्ण देश लष्कर आपल्या हातामध्ये देश घेऊन चालवत असते. आणि अशा प्रकारे त्याला म्हणू आपण की जिथे हुकुमी सत्ता असते, एक प्रकारची वर्चस्ववादी सत्ता असते, त्यांना देखील नोकरशाहीची गरज पडते. आणि असा समाज की जो लोकशाही मूल्यावर आधारित समाज असेल, जसं की भारत म्हणूयात आपण, भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही असताना किंवा ज्याला म्हणू आपण वर्चस्ववादी सरकार असताना दोन्हीही अवस्थेमध्ये आपल्याला नोकरशाहीची आवश्यकता पडते. कारण शेवटी सरकार निर्णय घेण्याचं काम करू शकते, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी जी करण्याची जबाबदारी असते ती जबाबदारी लोक प्रशासन किंवा ज्याला म्हणू की नोकरशाहीच्या माध्यमातून पार पाडली जाते. असं फक्त एक असं म्हणूयात की एक अशी सिच्युएशन किंवा अशी एक परिस्थिती निर्माण झाली असेल की जिथे ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाही नसेल, तर अशा समाजामध्ये अनार्की, त्याला म्हणू आपण की एक प्रकारे अव्यवस्था निर्माण होईल किंवा अनार्की ज्याला म्हणतो आपण की जिथे कायद्याचा राज्य न चालता फक्त काही लोकांचं राज्य चालेल आणि ते संपूर्ण समाजासाठी हानिकारक ठरेल. तर अशा प्रकारचा समाज आपण चालू शकत नाही किंवा चालवणं लोकांच्या हितासाठी नाही. तर एक व्यवस्था उभी करणं गरजेचं असतं की जिथे जे राज्य असेल ते नोकरशाहीच्या माध्यमातून सुरळीतपणे चालवलं जाऊ शकेल. त्यामध्ये हे सर्व अधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्याला म्हणतो आपण की जे अनेक परीक्षा देऊन नोकरशाहीमध्ये भरती होतात किंवा ते ब्युरोक्रेसीचा भाग बनतात. त्यामध्ये मग आपलं पूर्ण त्याला म्हणून आपण सिव्हिल डिपार्टमेंट्स येतात, नागरी जे अधिकारी असतात सर्व अधिकारी येतात. त्यासोबतच जो आपला पोलीस डिपार्टमेंट असेल, पोलीस खातं, ते देखील येतं. तर असे अनेक विभाग आहेत की जे नोकरशाहीचा भाग म्हणून काम करत असतात
आणि त्यांचं प्रामुख्याने काम एकच असतं, ते म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणे. कायद्याने जे नियम बनवलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करणे. तर त्यासाठी ही नोकरशाही उभारली जाते आणि त्याच्या माध्यमातून देश सुरळीतपणे चालवला जातो. तर असं म्हणू शकतो आपण की समाजामध्ये एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जी जबाबदारी असते ती नोकरशाहीवरती जास्त असते. आपण प्रामुख्याने पोलीस खात्याकडे बघतो किंवा मग आपले जे लष्कर असते त्यांच्याकडे पाहतो की त्यांची जबाबदारी असेल असं नाहीये. तर संपूर्ण जी ब्युरोक्रेसी असते, जरा मग आपण की नोकरशाही, तर ही संपूर्ण नोकरशाही देशामध्ये कायदा व सुव्यवस्था पाळली जावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. कारण त्यांचं कामच मुळात हे असतं की जो काही कायदा बनवला गेला असेल त्याची अंमलबजावणी करणे, इम्प्लिमेंटेशन करणे. तर इथे म्हणूयात की जे पारंपरिक विचारवंत होते, त्याला आपण पारंपरिक सिद्धांतवादी विचारवंत म्हणतो. तर असं पाहण्यात आलं की त्यांचे जे विचार होते किंवा त्यांनी जे विचार मांडले ते प्रामुख्याने एखाद्या राज्यावरती केलेला अभ्यास असं आपण म्हणू शकतो की राज्य कशा प्रकारे असलं पाहिजे, किंवा असं म्हणूयात की एक आदर्श राज्य कशा प्रकारे आपण निर्माण करू शकतो त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की त्यामध्ये आपण जर विचारवंतांचं नाव जर घ्यायची म्हटली तर त्यामध्ये प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, सॉक्रेटिस आहे, त्यासोबत मॅकियावेली आहे, जे.एस. मिल आहे, जॉन लॉक आहे. तर असे अनेक विचारवंत आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो बरेच की जे सुरुवातीला एका बाजूला विचार करत होते, म्हणजे त्याला म्हणू आपण की राज्याचा अभ्यास करत होते. परंतु एक काळ असा आला की जिथे राज्यशास्त्र हा विषय अभ्यासण्याची पद्धत बदलण्याची गरज पडली. म्हणजे प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की सुरुवातीला आपण राज्याचा अभ्यास करत होतो. राज्याच्या ज्या विविध संघटना आहेत किंवा जे त्यांच्या विविध अंग आहेत त्या सर्वांचा आपण अभ्यास करत होतो. परंतु नंतर असा एक काळ आला की जिथे विचार करण्याची गरज पडली की आपण ज्या प्रकारे राज्यशास्त्र किंवा लोकप्रशासन या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत ते खरंच समाजासाठी फायदेशीर आहे का. तर त्यामध्ये त्यांना असं जाणवलं की या विषयाच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. तर हे बदल कशा प्रकारे केले जावे, तर त्यामध्ये एक विचार पुढे आला की फक्त राज्याचे जे अनेक अंग आहेत, राज्याचे जे अनेक विभाग आहेत, फक्त त्यांचा अभ्यास न करता आपण एक पाऊल पुढे जाणं अपेक्षित आहे आणि नोकरशाही असेल किंवा एकंदरीत जो पूर्ण संपूर्ण राज्य असेल किंवा असं म्हणू आपण थोडक्यात की जे सरकारमधले लोक आहेत की जे खऱ्या अर्थाने सरकार चालवत आहेत त्या लोकांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि जेव्हा आपण लोकांचा अभ्यास करावा लागेल असं म्हणतो त्याचा अर्थ हा पण येतो की लोकांचं जे वर्तन आहे त्या वर्तनाचा आपण खऱ्या अर्थाने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे अभ्यास आपण कसं करायचं, तर अनेक जे विद्याशाखा आहेत जसे की आपण म्हणूयात की समाजशास्त्र असेल की जिथे समाजाचा एक प्रकारे अभ्यास केला जातो, किंवा अजून म्हणू आपण की मानसशास्त्र असेल, सायकोलॉजी, की जिथे मानवी स्वभावाचा अभ्यास केला जातो की कशा प्रकारे मानव आपला स्वभाव बदलतो किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कोणता निर्णय घेईल किंवा कोणता निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे हे कशावरून ठरतं, तर मानवी स्वभावावरून. असे काही त्याला म्हणून आपण की सिद्धांत मांडले गेलेले आहेत की जिथे आपल्याला असं दिसतं की मानवी स्वभावाच्या अभ्यासाच्या देखील पद्धती आहेत की जिथे आपल्याला समजतं की जर ही गोष्ट एखाद्या व्यक्तीसोबत होत असेल तर याची जास्त शक्यता असते की दुसरा व्यक्ती देखील त्याच प्रकारे वर्तन करेल. कारण मानवी स्वभाव शेवटी एक काही ना काही कॉमनॅलिटी शेअर करत असतो. तर मानवी स्वभावाचा हा एक त्याला म्हणू आपण की नैसर्गिक स्वभाव असतो की एकमेकांशी ते जुळून घेतात आणि समाजाशिवाय राहणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. आणि अनेक राजकीय विचारवंतांनी हे भाष्य देखील केलेलं आहे की जो व्यक्ती असतो किंवा जो मनुष्य असतो
तो एक प्रकारे सामाजिक आणि राजकीय प्राणी असतो. सामाजिक देखील आहे आणि राजकीय देखील आहे. कारण कोणताही व्यक्ती समाजाशिवाय राहणं सोपं नसतं. जबरदस्तीने एखाद्याला आपण त्या प्रकारे ठेवू शकतो, पण स्वइच्छेने कोणताही व्यक्ती समाजाच्या बाहेर राहण्यास इच्छुक नसतो. त्यांना समाजामध्ये एक प्रकारची ज्याला म्हणू आपण की सिक्युरिटी किंवा सुरक्षितता त्याला मिळते, की जेणेकरून तो एकमेकांशी संवाद साधतो आणि एक जीवन व्यतीत करतो. तर त्यासोबतच जसं म्हटलं मी की सामाजिक तर आहेच आहे, त्यासोबतच राजकीय प्राणी देखील आहे. म्हणजे जे राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण जे अनेक विचार पाहतो किंवा संघटना पाहतो किंवा स्वभाव ज्याला म्हणू आपण की मानवी स्वभाव आपण पाहतो, तर त्यामध्ये शेवटी मनुष्य हा केंद्रबिंदू असतो. आपण हे जे सर्व विषयांचे अभ्यास करतो प्रामुख्याने ह्युमॅनिटीज मध्ये, सोशल सायन्सेस मध्ये, त्याच्यामध्ये एक प्रामुख्याची बाब अशी दिसते की इथे आपण मनुष्याला केंद्रबिंदू म्हणून पाहत असतो. इथे मनुष्य सेंटरमध्ये असतो, केंद्रामध्ये असतो आणि सर्व जे अभ्यास असतात ते मनुष्याच्या अवतीभोवती होत असतात. आणि राज्यशास्त्र हा देखील अशाच प्रकारचा एक विषय आहे की जिथे आपण राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयामध्ये देखील मानवी स्वभावाचा अभ्यास करतो. तर प्रामुख्याने आजच्या या सादरीकरणावरचा जो भर आहे तो मानवी स्वभाव याच्यावरच असणार आहे, किंवा वर्तन, एक मनुष्य कशा प्रकारे वर्तन करतो आणि त्याचं वर्तन समजून घेणं का गरजेचं आहे याच्यावरती आपण ही आजची चर्चा करणार आहोत. तर असा एक समज आपल्या समोर आहे की जेव्हा जेव्हा आपण सरकारमध्ये असतो त्यावेळेस सरकार म्हणून काही ना काही निर्णय नेहमी घेत राहावे लागतात. कारण समाज हे त्याला म्हणून आपण की गतिशील असतं. समाज कधीही एका जागेवर थांबत नसतं. समाजामध्ये अनेक घडामोडी घडत असतात, अनेक गोष्टी घडत असतात. तर त्या प्रत्येक घडामोडीला उत्तर देऊन पुढे जाणं गरजेचं असतं. तर त्यासाठी एक भाग महत्वाचा तो म्हणजे काय, तर सरकारला नेहमी सतत काही ना काही निर्णय घेत राहणं गरजेचं असतं. तर जेव्हा सरकार काही निर्णय घेत असते त्यावेळेस सरकारमध्ये जे लोक असतात त्या लोकांचा अभ्यास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण त्यांचा स्वभाव समजू शकत नाही तोपर्यंत आपण सरकारच्या निर्णयांचं योग्य विश्लेषण करू शकत नाही. सरकारमध्ये कोणत्या विचारधारेचे लोक आहेत किंवा कोणती विचारधारा घेऊन ते पुढे चाललेले आहेत, त्यांच्यापुढे कोणते ज्याला म्हणून आपण तत्व आहेत की ज्यांना ते पाळण्यास बांधील असतात. तर या सर्वांचा विचार देखील होणं गरजेचं आहे, या सर्वांचा अभ्यास देखील होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की फक्त जे सरकारी संस्था असतात त्यांचा अभ्यासापुरतं मर्यादित न राहता मानवी स्वभावाचा देखील अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण शेवटी मानवी स्वभावच असा असतो की जो सरकारी संस्थांवरती किंवा संघटनेवरती एक प्रकारचा प्रभाव टाकत असतो. आणि हा प्रभाव समजून घेण्यासाठी आपल्याला मनुष्याचा स्वभाव किंवा वर्तन समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठीच आपण ही आजची जी प्रेझेंटेशन आहे किंवा सादरीकरण आहे याचा जो मुख्य भार असेल किंवा मुख्य फोकस जो असेल तो याच केंद्रबिंदूवरती असणार आहे, म्हणजेच वर्तन, मानवी वर्तनावरती. आणि त्यासोबत मग आपण नंतर व्यवस्थेच्या वरती देखील बोलणार आहोत. तर इथे आपण पाहिलं की जे पारंपरिक सिद्धांतवादी लोक होते त्यांनी सरकारच्या किंवा संघटनेच्या संरचनात्मक पैलूवर लक्ष केंद्रित केलं. परंतु जेव्हा राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची जी पद्धत होती ती बदलली गेली, त्यानंतर मात्र आपण मानवी स्वभावाचा देखील अभ्यास करायला सुरुवात केली. तर दोन गोष्टी इथे आहेत. सुरुवातीचे जे पारंपरिक विचारवंत होते त्यांनी संघटनेच्या संरचनात्मक पैलूवर लक्ष दिलं आणि जे नंतरचे विचारवंत आहेत ज्याला म्हणून आपण की ही जी क्रांती झाली ज्याला आपण बिहेव्हिअरल रिव्होल्यूशन म्हणतो, वर्तनवादी क्रांती किंवा बिहेव्हिअरल रिव्होल्यूशन, याचा मुख्य उद्देश हा होता की मानवी स्वभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून मग खऱ्या अर्थाने आपण एखाद्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन जेव्हा सरकार एखादा निर्णय घेते त्यावेळेस त्याचा आपण योग्य विश्लेषण या पद्धतीने करू शकतो.
तर इथे म्हणूयात आपण की यांनी मानवी पैलूकडे लक्ष दिलेलं आहे, की जेणेकरून आपण एखादी गोष्ट व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. तर लोक प्रशासनाच्या वर्तनवादी दृष्टिकोन हा वैयक्तिक वर्तन आणि वृत्तीच्या सूक्ष्म स्तरीय दृष्टिकोनातून लोक प्रशासनाचे विश्लेषण करते. याचा साधासा अर्थ आपण असं म्हणूयात की जे लोक समाजामध्ये असतात त्या लोकांचा एक अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांचं जे वर्तन आहे किंवा त्यांची जी वृत्ती असते त्याचा सूक्ष्म स्तरीय दृष्टिकोनातून, ज्याला म्हणतो आपण की एकदम बारीक सूक्ष्म पद्धतीने आपण या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, की जेणेकरून जे नोकरशाहीमध्ये किंवा ब्युरोक्रेसीमध्ये जे जे लोक आहेत त्या सर्व लोकांचा व्यवस्थितपणे अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांचा आपण अभ्यास करू त्यानंतर आपल्याला असं दिसेल की जर नोकरशाहीने एखादा निर्णय घेतला असेल किंवा जर एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करत असताना त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर ते निर्णय का घेतला असावा किंवा त्यामागचं कारण काय असावं, किंवा भविष्यामध्ये जर अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर त्यावेळेस नोकरशाही कशा प्रकारे निर्णय घेऊ शकते, याच्यावरचा हा एक पूर्णपणे अभ्यास आपण करताना पाहतो. तर इथे वर्तनवादी जे विचारवंत आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान या अप्रोच कडे किंवा एक प्रकारे म्हणूया की या दृष्टिकोनातून केला जातो. आणि एल्टन मेयो यांनी कर्मचारी समूहाचे महत्व आणि त्यांचा वैयक्तिक वर्तनावर होणारा परिणाम समोर आणला. यांनी एक अभ्यास केलेला होता, आपण ते पुढे पाहणार आहोतच की कशा प्रकारे त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगामधून काय साध्य झालं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर यांनी इथे कर्मचारी समूहाचे महत्व आपल्याला सांगितलेलं आहे, किंवा ज्याला म्हणतो आपण की जेव्हा आपण कर्मचारी म्हणून एखाद्या संघटनेमध्ये काम करत असतो किंवा सरकारी संस्थेमध्ये काम करत असतो तर याच्यामध्ये यांचं महत्व काय असतं, किंवा हे जे कर्मचारी आहेत हे जे निर्णय घेतात त्याचा समाजावरती काय परिणाम होतो, किंवा जो समाज असतो त्या समाजाचा या लोकांवरती काय निर्णय किंवा काय परिणाम होतो. कारण शेवटी सरकार जे असतं ते समाजाच्या बाहेर नसते, सरकार देखील समाजामधलाच एक भाग आहे. ज्याला म्हणतो आपण की एक मोठी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये अनेक घटक आहेत, तर तो घटक म्हणजे एक सरकार आणि त्यामध्ये काम करत असणारे लोक म्हणजे नोकरशाही, की जे लोकांच्या गरजा पूर्ण करत असतात आणि कायद्याने दिलेली जो त्याला म्हणू आपण की एक प्रकारचा जो सेट ऑफ रूल म्हणतो आपण, म्हणजे कायद्यांचा संच जो की राज्यघटनेद्वारा आणि अनेक वेळा सरकारने घेतलेला जो निर्णय असतो त्या निर्णयाची अंमलबजावणी नोकरशाहीच्या माध्यमातून होत असते. तर लोक प्रशासनाच्या अभ्यासकांनी अलीकडेच मानसशास्त्राच्या क्षेत्रातून सिद्धांत स्वीकारून त्याचा विस्तार करणे सुरू केलेला आहे. म्हणजे एकंदरीत आता आपण म्हणू शकतो की आतापर्यंत आपण पाहिलं की सरकारमध्ये जे लोक असतात ते लोक देखील काही प्रमाणात समाजाच्या अनेक पैलू असतात, तर त्या समाजाच्या पैलूंचा प्रभाव त्या लोकांवर झालेला असतो. कोणी एखाद्या घटकामधून आला असेल किंवा कोणी एखाद्या वर्गामधून आला असेल तर त्या समाजातल्या ज्या गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडलेल्या असतात तर त्याचा प्रभाव देखील त्या व्यक्तीसोबत पुढे चाललेला असतो. आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील म्हणजे ब्युरोक्रेसीचा किंवा नोकरशाहीचा भाग झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीच्या मनावरती या गोष्टी सतत चालू असतात. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की या गोष्टी जर समजून घ्यायचा असेल तर मानवाचा जो स्वभाव असतो त्या स्वभावाला समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. तर राज्यशास्त्र किंवा लोक प्रशासन या विषयाने नेमकं हेच केलेलं आहे की आपल्या विषयाच्या पलीकडे जाऊन आपण मानसशास्त्र या विषयामध्ये जे अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्या सिद्धांताचा समावेश आपण लोक प्रशासन या विषयामध्ये केलेला आहे. आणि त्यातून मग असं आपण म्हणू शकतो की या विषयाच्या आधारे मानसशास्त्र या विषयामध्ये जे घटक दिलेले आहेत किंवा जे मुद्दे मांडले गेलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे
आपण लोक प्रशासन या विषयामध्ये भर घालत आहोत आणि हा विषय कशा प्रकारे जास्त बळकट करता येईल की जेणेकरून भविष्यामध्ये येणारी जी लोकशाही असेल त्याला आपण कशा प्रकारे जास्त इफेक्टिव्ह बनवू शकतो, कशा प्रकारे आपण त्यांना जास्त ज्याला म्हणू आपण की असा असा एक त्याला स्वरूप देऊ शकू की जे समाजाच्या खऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची तो पूर्ण करू शकेल. आणि त्यासाठी आपण मानसशास्त्र या विषयाचा आपण थोडासा ज्याला म्हणू आपण की आढावा घेतो आणि त्यामध्ये जे मांडलेले सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा देखील आपण अभ्यास लोक प्रशासन या विषयामध्ये करतो. तर इथे जेव्हा आपण अशा प्रकारचा अभ्यास करतो तर आपण हे वर्तनवादी लोक प्रशासन हे जे आहे या वर्तनवादी लोक प्रशासनाचं वर्णन आपण आंतर विद्याशाखेचे विश्लेषण म्हणून करतो. जेव्हा आपण एकापेक्षा जास्त विषय अभ्यासतो एकत्रित करून तर त्याला आंतर विद्याशाखा असं म्हणतो की जिथे दोन पेक्षा अनेक विषय एकत्र येतात, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच ज्याला म्हणतो आपण की जिथे दोन किंवा अनेक विषय एकत्र येतात आणि ते विषय एकत्र येऊन कशा प्रकारे आपण एक नवीन चांगला अप्रोच किंवा चांगला दृष्टिकोन समाजाला देऊ शकतो याचा त्यामध्ये आढावा घेतला जातो किंवा एक प्रकारे अभ्यास केला जातो. तर हे जे त्याला म्हणतो आपण रिसर्च हा प्रत्येक विषयामध्ये असतो आणि अशा प्रकारे जेव्हा रिसर्च पुढे पुढे जातो त्यातूनच मग आपल्याला कळतं की आपल्या विषयासाठी उपयुक्त ज्या गोष्टी आहेत ते कशा प्रकारे आपण स्वीकारले पाहिजे आणि त्याचा कशा प्रकारे आपण योग्य वापर केला पाहिजे की जेणेकरून समाजाचं आपण ज्याला म्हणू आपण की काही समाजासाठी योग्य निर्णय घेऊ शकू आणि ज्या खऱ्या अर्थाने समाजामधल्या ज्या गरजा आहेत त्यांची आपण पूर्तता करू शकतो. तर यामध्ये पहिला आपण एल्टन मेयो या विचारवंतावरती आपण लक्ष केंद्रित करूया की एल्टन मेयो यांनी कोणते विचार मांडले आहेत. तर सर्वप्रथम या विचारवंतांनी जवळपास 1927 ते 32 या दरम्यान हॉर्थॉनचे प्रयोग केले आहेत. त्यांनी एक प्रयोग केलं ज्याला आपण हॉर्थॉनचे प्रयोग असं म्हणतो आणि तो प्रयोग म्हणजे एका गटावरती ज्याला म्हणू आपण की एक कंपनी असेल किंवा एक संघटना असेल तर त्या संघटनेमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणारे जे लोक होते त्यांच्या स्वभावावरती केला गेलेला हा एक प्रयोग होता ज्याला आपण व्यवस्थापन या घटकामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकतो आणि हा व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या गोष्टी आहेत की जे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. तर त्याच्यावरती याचा हा एक प्रकारे अभ्यास आहे आणि एल्टन मेयो या विचारवंताने कशा प्रकारे प्रयोग केला ते आपण पाहूया आणि त्यानंतर त्याचा परिणाम काय झाला हे देखील बघूया. तर जवळपास जरा म्हणू आपण की एक 4-5 वर्षांचा हा एक प्रयोग होता की जे अनेक वर्ष चाललं. फक्त त्याला म्हणू आपण की 2-3 दिवसांचा किंवा काही महिन्यांचा हा प्रयोग नव्हता. तर जवळपास 5 वर्षांपर्यंत हा प्रयोग केला गेला. एल्टन मेयो यांनी एक संरचना तयार केली होती. काही त्यांनी कॅटेगरीज बनवले होते किंवा त्याला आपण म्हणतो यार्डस्टिक्स की अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत एल्टन मेयो यांनी आणली होती आणि त्यामध्ये असं आपण पाहतो की 5 वर्ष रिसर्च केल्यानंतर 5 वर्ष प्रयोग केल्यानंतर त्यांनी काही परिणाम लोकांसमोर मांडले आणि त्यातलं पहिलं म्हणजे त्यांचं एक मत होतं की कार्य करणं किंवा काम करणं ही एकांतामध्ये करण्याची गोष्ट नसून ती समूहामध्ये करण्याची क्रिया आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की आपण करायला एखादं कार्य एखाद्या एकांतामध्ये सुद्धा देखील करू शकतो. ओके, एखाद्या घटकामध्ये जाऊन जर आपण म्हणूयात की एखादा घटक आपल्या समोर येत असेल आणि त्या घटकाच्या माध्यमातून आपण अनेक कार्य करत असू तर कार्य करत असताना जर आपण त्या व्यक्तीला एकत्र ठेवलं किंवा एका बाजूला ठेवलं तर मग त्यावेळेस त्यांची काम करण्याची जी क्षमता असते ती कमी दिसते. परंतु जेव्हा आपण अनेक लोकांना एकत्र आणतो आणि त्यांना एकमेकांच्या सहकार्याने काम करायला प्रवृत्त करतो त्यावेळेस मात्र
त्या कामगार वर्गाच्या मध्ये एक प्रकारचं ज्याला म्हणू आपण की परिणाम असा दिसतो की ते सर्व कामगार स्वइच्छेने खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. तर त्यांचं पहिलं निदर्शन असं होतं की आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काही कामगारांना कामासाठी नियुक्त करतो, तर पहिली गोष्ट करणं गरजेची ही आहे की त्या सर्वांना सेपरेट न ठेवता, वेगळं न ठेवता त्या सर्वांना आपण एकत्रित आणायचं, की जेणेकरून जेव्हा ते लोक एकत्र येतील तर एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या सोबत संवादाने ते एखादं काम जास्त योग्य तऱ्हेने करू शकतात. कारण जसं आपण सुरुवातीला पाहिलं की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजाशिवाय त्याला राहणं सोपं नाहीये. तर ते समाज असेल किंवा एखादी संघटना असेल, कुठेही असेल, तर इथे हा मुद्दा प्रामुख्याने दिसतो की जर आपलं काम किंवा आपली जी कंपनी असेल किंवा आपली जी संघटना असेल, त्या संघटनेचं काम जर योग्य तऱ्हेने करायचं असेल, तर त्याचं उत्तर म्हणजे एकच आहे आणि ते म्हणजे असं की त्या लोकांना एकत्र आणणं आणि जेव्हा आपण त्यांना एकत्र आणतो त्यावेळेस ते एकमेकांशी संवाद साधतात, एकमेकांसोबत आपले विचार ज्याला म्हणतो आपण शेअर करतात आणि त्यानंतर मग ते एकमेकांसोबत संवाद साधत त्या कामाची पूर्तता करतात. त्याच्या उलट असं पाहिलं गेलं की आपण लोकांना जर सेपरेट सेपरेट करून काम दिलं, वेगळं दिलं की सर्वांनी एकांतामध्ये काम करायचं आणि एकमेकांशी कोणी संवाद साधायचा नाही, असं जर आपण केलं तर कदाचित कामावरती परिणाम होतो. याचं उदाहरण म्हणजे असं की कामावर ह्याचा प्रभाव का पडतो, कारण त्यावेळेस त्यांचं जे मनोबल असतं ते मनोबल खूप खालावलेलं असतं. तर इथे असं म्हणू शकतो आपण की शारीरिक कामाच्या परिस्थितीपेक्षा कामगारांचे मनोबल आणि उत्पादकता ठरवण्यासाठी त्यांना मान्यता देणं, त्यांना सुरक्षितता देणं, त्यासोबतच त्यांना आपुलकीची भावना देणं हे घटक महत्वाचे आहेत. की जेव्हा एखादी कंपनी लोकांना जेव्हा किंवा काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीमध्ये नियुक्त करते, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांची मान्यता असणं गरजेचं आहे. त्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारची सुरक्षितता किंवा सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं गरजेचं आहे की जिथे त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीती नसेल आणि त्यांना एक म्हणू आपण की शाश्वती मिळेल की तुम्ही सर्व लोक सुरक्षितपणे काम करू शकता. तर त्यामुळे सुरक्षितता निश्चित करणं गरजेचं आहे. त्यासोबतच प्रत्येक मानवामध्ये काही भावना असतात. तर इथे कंपनीचं पहिलं कार्य किंवा संघटनेचं पहिलं कार्य म्हणजे त्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांना आपण म्हणतोय की त्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारच्या आपुलकीची भावना देणं गरजेचं आहे की जिथे ते लोक त्या कंपनीला स्वतःची कंपनी म्हणून घेतील किंवा त्या संघटनेला स्वतःची संघटना म्हणून घेतील. आणि जेव्हा आपण त्यांना ही भावना देतो की आपण सर्व या परिवाराचे सदस्य आहोत, तर त्यावेळेस हे लोक जास्त प्रभावीपणे काम करू शकतात. किंबहुना त्याच्या उलट आपण जर असं म्हटलं की त्यांना आपण दुय्यम वागणूक दिली, तर मग इथे शक्यता अशी आहे की ते कर्मचारी जे आहेत ते कदाचित योग्य तऱ्हेने काम करणारच नाही. याचं कारण म्हणजे साधीशी गोष्ट आहे की जर त्या व्यक्तीला हे वाटतच नसेल की जिथे तो व्यक्ती कार्य करत आहे ती संघटना त्या व्यक्तीच्या बद्दल विचारच करत नाही, तर तो व्यक्ती देखील हळूहळू त्या संघटनेबद्दल विचार करणं सोडून देतो आणि जी कार्य करण्याची जी गती असते ती देखील कमी होते. आणि म्हणून इथे जे कामगार वर्ग असते किंवा ज्याला म्हणू आपण की कर्मचारी वर्ग असतो, त्या कर्मचारी वर्गामध्ये ही भावना ज्याला म्हणतो आपण की आपुलकीची भावना आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच कामगाराची वृत्ती आणि परिणामकारकता वर्क प्लॅनच्या आतील आणि बाहेरील सामाजिक परिस्थितीवर देखील अवलंबून असतं. तर इथे एक भाग म्हणजे असा की जर आपल्याला आपली उत्पादकता वाढवायची असेल आणि प्रत्येक कामगाराची परिणामकारकता वाढवायची असेल, तर त्यासाठी त्यांचं जे खाजगी आयुष्य असेल, खाजगी जीवन असेल, ते जितक्या जास्त प्रमाणात शक्य असेल
तितक्या जास्त प्रमाणात सोयीस्कर असणं गरजेचं आहे. तर याचं कारण म्हणजे असं की तो कर्मचारी कंपनीमध्ये येऊन कार्य करत आहे, परंतु त्या व्यक्तीसोबत बाहेर समाजामध्ये घडत असलेल्या गोष्टींचा प्रभाव देखील सोबत चाललेला असतो. त्यामुळे जर एखाद्या समाजामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत अन्याय होत असेल किंवा तो व्यक्ती समाजामध्ये खुश नसेल, आनंदी नसेल, तर कदाचित शक्यता अशी निर्माण होईल की तो व्यक्ती त्या कंपनीसाठी कदाचित पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार नाही किंवा जशा प्रकारे त्या कर्मचाऱ्याकडून वर्तन अपेक्षित आहे, तो वर्तन देखील कदाचित बघायला मिळणार नाही. तर त्यासाठी हे आवश्यक आहे आणि हे सरकारचं कार्य देखील राहील की समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुरक्षित समजेल आणि प्रत्येक संघटनेमध्ये असे लोक सामील होतील आणि शेवटी उत्पादनाची ज्याला म्हणू आपण की परिणामकारकता जास्त योग्य तऱ्हेने आपण पाहू शकतो. आणि त्यासोबतच कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना सहकारी कामगारांशी त्यांचे जे अन्य सहकारी असतील त्यांच्याशी सहकार्य आणि संवाद साधण्याची तीव्र गरज असते. जसं आपण आता पाहिलं की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे, तर त्यामुळे एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय त्यांचं ज्याला म्हणू आपण की जीवन योग्य तऱ्हेने चालणं अवघड आहे किंवा कठीण आहे. त्यासाठी मग गरजेचं काय आहे, तर सर्व कर्मचाऱ्यांना एकमेकांशी संवाद करण्याची परवानगी द्यावी, की जेणेकरून ते एकमेकांसोबत आपले विचार एक्सचेंज करतील, एकमेकांसोबत आपले जे विचार आहेत ते डिस्कस करतील आणि त्यानंतर मग एक चांगल्या तऱ्हेने, एक चांगल्या आपण भावनेने ते अधिक जास्त प्रभावीपणे कार्य करतील. तर त्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थापनाने सामाजिक कौशल्य आत्मसात केली पाहिजे आणि कामगारांचे सहकार्य सुरक्षित करण्यासाठी त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे. ज्याला म्हणून आपण की समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत, समाजामध्ये जी मूल्य आहेत, तर या मूल्यांचा योग्य अभ्यास प्रत्येक व्यवस्थापनाने केलं पाहिजे, त्याला आत्मसात केलं पाहिजे. आणि आत्मसात करण्याची गरज यासाठी आहे की आपल्या समाजामध्ये कार्य करणारे किंवा काम करणारे जे कर्मचारी असतात ते सर्व लोक समाजाचेच भाग असतात. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर आपल्याला या व्यक्तींना योग्य तऱ्हेने समजून घ्यायचं असेल तर समाजाचा अभ्यास असणं देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपण असा अभ्यास अवलंबायचा किंवा अशा प्रकारचा अभ्यास करायचा की जेणेकरून हे सर्व जे लोक आहेत त्यांचा आपण योग्य तो वर्तन समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग एकदा का आपण त्या कर्मचाऱ्यांचा आणि समाजाचा वर्तन समजून घेतलं की त्यानंतर मग व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांचे मधले जे वादविवाद आहेत ते आपोआप कमी होतील. तर त्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर इथे भावना, संवेदना आणि परस्पर संवाद यांनी संघटनांची उत्पादकता वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जेव्हा आपण म्हणतो की एकमेकांशी लोक आपले विचार प्रकट करतात किंवा एकमेकांशी आपले विचार मांडतात, तर ते विचार मांडत असताना त्यांना ही परवानगी असावी की ते सर्व लोक आपले जे म्हणतो ना आपण विचारांची देवाणघेवाण करतील आणि त्यातून कशा प्रकारे ते योग्य तऱ्हेने काम करू शकतील आणि त्यासाठी जे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं. तर इथे असं समजून घेणं गरजेचं आहे की कामगारांचे जे हित आहेत त्याला व्यवस्थापनाच्या हिताशी जोडून घेतलं पाहिजे. की जे जे कामगारांचे हित असतील की जसं आपण म्हणूयात की त्यांना एक चांगलं राहणीमान अपेक्षित आहे कामगारांना किंवा त्यांना योग्य वेळ त्यांच्यासाठी जे सुटेबल ज्याला म्हणतो आपण की सुटेबल टायमिंग जे असेल त्याच्यासाठी ते टायमिंग देखील साधणं गरजेचं आहे. आणि त्यांना योग्य जो मोबदला असेल तो मोबदला देखील देणं गरजेचं आहे. तर इथे जे जे कामगारांचे हित आहेत ते सर्व हित
व्यवस्थापनाच्या हिताशी जुळले पाहिजे. आणि मग तेव्हा आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने व्यवस्थापन व्यवस्थितपणे कार्य करत आहे आणि कामगार देखील व्यवस्थापनाशी आपले हित जुळवून योग्य तऱ्हेने आणि जास्त प्रभावी पद्धतीने कार्य करतील. तर एल्टन मेओ यांनी अनुक्रमे 1933, 1945 आणि 1947 या वर्षामध्ये जवळपास 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांची नावं पहिलं पुस्तक जे 1933 मध्ये लिहिलं गेलं ते म्हणजे द ह्युमन प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन, हे या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं. त्यानंतर मग त्याने थोडंसं त्यामध्ये अजून बदल केला आणि 1945 मध्ये दुसरं पुस्तक लिहिलं की ज्याला त्यानं नाव दिलं द सोशल प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन, हे दुसरं. आणि यामध्ये अजून काही प्रमाणात बदल करण्याची गरज पडली आणि त्यांनी जवळपास 1947 मध्ये तिसरं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं द पॉलिटिकल प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन. तर इथे त्यांनी जवळपास 3 समस्या मांडलेल्या आहेत. पहिलं म्हणजे मानवी समस्या, दुसरं सामाजिक समस्या आणि तिसरं राजकीय समस्या. तर आपण पाहूयात की कोणकोणते ते समस्या आहेत किंवा कशा प्रकारे आपण त्यांना सोडवलेलं आहे. तर इथे अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सामाजिक संबंध निर्माण केले पाहिजेत. एल्टन मेओ यांचं एक मत आहे की जर आपल्याला योग्य तऱ्हेने कार्य करायचं असेल, चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल, तर त्यासाठी एक प्रकारचा म्हणून आपण की सामाजिक संबंध निर्माण केला गेला पाहिजे की तिथे लोक एकमेकांशी जुळवून घेतील आणि योग्य तऱ्हेने कार्य करतील. आणि त्यासोबतच औद्योगिक समाज निर्माण करणं देखील आवश्यक आहे. त्यांचं एल्टन मेओचं असं म्हणणं होतं की जर समाजामध्ये एक स्थिरता आणायची असेल, लोकांचं जीवन सुखकर करायचं असेल, तर त्यासाठी औद्योगिक समाज उभा करणं गरजेचं आहे. म्हणजेच अनेक इंडस्ट्रीज जर आपण की अनेक जे अशा प्रकारच्या कंपन्या उभं करणं गरजेचं आहे की जे लोकांना रोजगार प्रदान करू शकतील. त्यासाठी औद्योगिक समाजाची गरज आहे. त्यानंतर त्यांनी उद्योगांना पाळावे लागणारे हे जे त्याला आपण की जाचक अटी आहेत किंवा नियम आहेत, याकडे देखील लक्ष वेधलेलं आहे. एल्टन मेओचं असं म्हणणं आहे की हे जेवढे उद्योग आहेत, तर यांना काही प्रमाणात राजकीय समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा जास्त प्रमाणात हे जे सरकारी अधिकारी असतात, हे बऱ्याचदा या कंपन्यांकडनं त्याला म्हणून आपण अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करतात की जे पैशांमधून त्यांची पूर्तता करावी लागते. आणि शेवटी हे भ्रष्ट अधिकारी असतात की जे कंपन्यांना योग्य तऱ्हेने कार्य करू देत नाही. आणि जर कार्य करायचं असेल तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते की ज्यामधून पैशांची हानी देखील होतेच आणि शेवटी त्याचा कंपन्यांचा वेळ देखील त्यामध्ये वाया जातो. तर याकडे देखील एल्टन मेओ यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील समस्या सोडवण्याची पद्धत म्हणून त्यांनी मानवतावादी दृष्टिकोनावर भर दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की नियम, अटी वगैरे सर्व आपल्या जागेवरती ठीक आहे, परंतु याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील समस्यांवरती त्याला म्हणून आपण की उत्तर शोधलं पाहिजे की जेणेकरून हे जे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, यांना एक प्रकारचं समाधान त्यातून मिळू शकेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना उत्पादनाचे घटक म्हणून न मानता सन्मान आणि स्वाभिमान असलेली व्यक्ती म्हणून वागवले पाहिजे की जिथे आपण असं म्हणूयात की प्रत्येक व्यक्ती सन्मानाने किंवा त्याला म्हणून आपण की स्वाभिमानाने राहू शकेल, यासाठी देखील एक शाश्वती देणं गरजेचं आहे की तिथे प्रत्येक कर्मचारी सन्मानाने आपलं जीवन व्यतीत करू शकेल. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की एल्टन मेओ यांनी जे केलेले प्रयोग होते, या प्रयोगांनी संघटनेच्या सिद्धांतांना अजून जास्त समृद्ध केलेलं आहे. म्हणजे असं म्हणत आपण की त्याच्यामध्ये काही प्रमाणात भर घातलेली आहे की जेणेकरून हे जी संघटनेचे सिद्धांत आहेत,
हे सिद्धांत अजून जास्त पद्धतीने समृद्ध होऊ शकले. आता आपण पुढचे जे विचारवंत आहेत त्यांच्याकडे पाहूयात, ते म्हणजे चेस्टर बर्नार्ड, की यांनी नोकरशाही बद्दल, किंवा ज्याला म्हणून आपण एक प्रकारे की पूर्ण मॅनेजमेंट जे असते, ज्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो, की व्यवस्थापनाबद्दल त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. त्यांनी जवळपास 2 पुस्तके लिहिलेली आहेत. ते म्हणजे फंक्शन्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह, जवळपास त्यांनी 1938 मध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे, द फंक्शन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह. आणि 1948 मध्ये ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर चेस्टर बर्नार्ड यांनी विविध प्रशासकीय पदावर काम केलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो की प्रशासनामध्ये राहून कार्य करून आलेला व्यक्ती म्हणजे चेस्टर बर्नार्ड. तर त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात आणि त्यांनी केलेलं कार्य आपण त्याचा आढावा घेणार आहोत. तर त्यांनी संघटनेकडे एक सामाजिक व्यवस्था म्हणून पाहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की जी संघटना असते एक सामाजिक संघटना असते. सामाजिक संघटना का असते? तर संघटनेमध्ये कार्य करणारे जे लोक असतात ते समाजाचेच भाग असतात. जो समाज आहे त्या समाजाचा भाग म्हणून ते कार्य करत असतात. तर त्यामुळे या गोष्टीकडे सामाजिक संघटना किंवा सामाजिक व्यवस्था म्हणून पाहणं गरजेचं आहे. त्यांनी सोशल सिस्टम स्कूल ऑफ मॅनेजमेंट याचं आध्यात्मिक जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, की जिथे त्यांनी कशा प्रकारे सोशल सिस्टम आणि मॅनेजमेंटमध्ये सोशल सिस्टमचा कशा प्रकारे आपण वापर करू शकतो त्याच्यावर देखील त्यांनी लिखाण केलेलं आहे. की जिथे जर मॅनेजमेंटकडे पाहायचं असेल किंवा व्यवस्थापनाकडे जर पाहायचं असेल तर चेस्टर बर्नार्ड यांचं अध्ययन जर केलं तर यांनी दिलेलं जे कार्य आहे, यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्याचा जर आपण योग्य अभ्यास केला तर कशा प्रकारे आपण एक योग्य मॅनेजमेंट चालू शकतो किंवा व्यवस्थापन चालू शकतो त्याची आपल्याला एक अनुभूती येते. तर इथे त्यांनी अजून एक मत मांडलं, ते म्हणजे संघटना ही एक सहकारी व्यवस्था असते. संघटना म्हणजे अशा प्रकारची एक व्यवस्था असते की जिथे सहकार्य अपेक्षित असतं एकमेकांमध्ये. तर हे सहकार्य कुठून मिळणं अपेक्षित आहे? आपल्या सहकारी ज्याला म्हणू आपण की कर्मचारी आहेत त्यांच्याकडून, त्यासोबतच जे व्यवस्थापनामध्ये बसलेले लोक आहेत त्यांच्याकडून मिळणं अपेक्षित आहे. तर संघटना ही एक सहकारी पद्धत किंवा प्रणाली मानली की ज्याचा उद्देश साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक समन्वय साधला जातो. इथे हे पाहण्याची गरज आहे की एखादी संघटना असेल तर त्या संघटनेमध्ये जे लोक कार्य करत आहेत त्या सर्व लोकांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे या सर्वांना एक ध्येय साध्य करायचं असतं. तो कोण ज्याला म्हणू आपण की ती कोणती संघटना असू दे, ती कोणती संस्था किंवा कंपनी असू दे किंवा सरकार असू दे, प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असतं, काही ना काही उद्देश असतो. तर या उद्देशाच्या प्राप्तीसाठी हे सर्व कर्मचारी वर्ग कार्यरत असतात किंवा काम करत असतात आणि हे एकमेकांना समन्वय करून या सर्व म्हणून आपण की या सर्व लोकांच्या मध्ये एक प्रकारचा समन्वय निर्माण करून हे सर्व कार्य केले जातात. आणि समन्वयाशिवाय हे कार्य करणं सोपं नाही, किंबहुना शक्य नाही असं देखील म्हणू शकतो. कारण जर एखादं मोठं कार्य करायचं असेल, ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये अनेक लोकांची मदत लागते. काही वेळेला काही हजार आणि काही लाखो लोकांची गरज पडते. जसं आपण सरकारी विभागांची जर आपण एक उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर रेल्वे खातं आपण घेऊयात की रेल्वे खात्यामध्ये लाखो लोक कार्य करत असतात, लाखो जे कर्मचारी आहेत ते काम करत असतात. त्यामध्ये काही रेल्वे चालवण्याचं काम करत असतात, काही जे स्टेशनवरती मॅनेजमेंट असतं, व्यवस्थापन असतं त्याचं कार्य करत असतात, किंवा काही लोक जे ज्याला आपण रेल रूट जो असतो, रेल ट्रॅक जो असतो त्या ट्रॅकचं काम करणारे लोक असतात. तर असे लाखो लोक असतात की जे अनेक विभागांमध्ये काम करत असतात आणि त्या सर्वांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. ते एकमेकांशी संवाद साधतील, समन्वय निर्माण करतील. त्यासोबतच प्रत्येक संस्था
मोठ्या व्यवस्थेचा एक छोटा भाग असते. इथे बर्नार्डचं असं म्हणणं आहे की ही जी संस्था असते किंवा संघटना असते, ही सर्व संघटना एक मोठ्या अशा व्यवस्थेचा भाग म्हणून काम करत असतात. एक मोठी अशी संस्था असते, ज्याला संघटना असते, की ज्याला आपण व्यवस्था असं म्हणतो, सिस्टम. तर हे जेवढे सर्व संघटना आहेत किंवा अनेक विभाग आहेत, हे सर्व विभाग एक मोठ्या व्यवस्थेचा भाग असतात. आणि कोणतीही संस्था स्वयंपूर्ण नसते मुळात. त्यांना एकमेकांवरती अवलंबून राहावं लागतं. जसं आपण सरकारचे अनेक विभाग घेतले, त्यामध्ये आपण पोलीस खातं घेऊयात, मग लष्कर असेल किंवा मग रेल्वे असेल किंवा शेती असेल किंवा अशा अन्य विभाग आहेत किंवा अन्य त्याला म्हणून आपण मिनिस्ट्रीज असतात, मंत्रिमंडळे असतात. तर या सर्व खात्यांमध्ये समन्वय असला पाहिजे आणि त्यासोबतच इंटरडिपेंडन्स देखील असतो. म्हणजेच एकमेकांवरती अवलंबून असतात. कारण एकच विभाग सर्व काही काम करू शकेल हे शक्य नाही. जर एखादा व्यक्ती एखाद्या विभागामध्ये काम करत असेल तर त्यासोबतच त्या व्यक्तीला अन्य विभागांसोबत संवाद साधावा लागतो किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तिथून पूर्ण करून घ्यावे लागतात. तर विविध संसाधनांसाठी ते इतर राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवरती अवलंबून असतात, की जिथे त्यांच्या ज्या बेसिक मूलभूत गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता केली जाते. तर इथे संघटनेचे 3 आवश्यक घटक आहेत असं बर्नार्ड यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी जो अभ्यास केला संघटनेचा किंवा संस्थेचा, त्यातून त्यांना असं निदर्शनास आलं की प्रत्येक संघटनेमध्ये 3 असे मूलभूत आवश्यक असे घटक असतात. तर ते कोणते? तर व्यक्तींचा समूह एकमेकांशी संवाद साधतो. जेव्हा ते एखादं कार्य करत असतात तर ते सर्व लोक एकमेकांशी संवाद साधत असतात, एकमेकांशी सतत ते संवाद करत असतात, एकमेकांशी ज्याला म्हणून आपण की विचारांची घेवाणदेवाण करत असतात. त्यासोबतच जे कार्य असतं ते कार्याची माहिती एकमेकांमध्ये देत असतात, की जेणेकरून एका विभागाने हे कार्य केलं, दुसऱ्या विभागाने दुसरा एखादं काम केलं आणि तिसरा विभाग असेल की जो या दोघांमध्ये समन्वय निर्माण करेल. तर इथे प्रामुख्याने पाहण्याची गोष्ट अशी आहे की इथे प्रत्येक जो समूह असतो तो समूह एकमेकांशी संवाद साधत असतो. तर हे आपण प्रत्येक संघटनेमध्ये पाहू शकतो आणि याचं ज्याला म्हणून आपण याचं जे निदर्शन आहे किंवा अशा एक प्रकारचं ऑब्झर्वेशन जे आहे चेस्टर बर्नार्ड यांनी केलेलं आहे. त्यांनी अजून एक मुद्दा मांडला, तो म्हणजे एक सामान्य हेतू साध्य करणं हे त्यांचं ध्येय असतं. ती संघटना कोणतीही असू देत, आपण जर एखादी खासगी कंपनी घेतली तर त्या खासगी कंपनीमध्ये देखील त्यांचं एक ध्येय असतं जे त्यांना साध्य करायचं असतं. आपण उदाहरण घेऊयात की ऑटोमोबाईल इंडस्ट्री, की जिथे अनेक गाड्या तयार केल्या जातात. ती टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, या गाड्या तिथून त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधून मॅन्युफॅक्चर केल्या जातात. तर ह्यांचं ध्येय काय असतं? तर एक नवीन गाडी निर्माण करणं. तर या ध्येयासाठी सर्व लोक कार्यरत असतात आणि एक व्यक्ती त्या गाडीच्या सर्व कामांमध्ये असतो असं नाही. तर प्रत्येक व्यक्तीला एक सेपरेट पार्ट दिलेला असतो, सेपरेट ज्याला म्हणू आपण की सेपरेट काम दिलेलं असतं आणि प्रत्येक जण आपलं कार्य योग्य तऱ्हेने करत असतो आणि शेवटी मग सर्व गोष्टी एकत्र येतात आणि त्यांना आपण असेंबल करतो आणि असेंबल केल्यानंतर एक नवीन गाडी निर्माण होते किंवा तयार होते. तर प्रत्येकाचा एक सामान्य हेतू असतो. त्या प्रकारेच जे सरकारमध्ये काम करणारे लोक आहेत ज्याला आपण नोकरशाही असं म्हणतो, तर या नोकरशाहीचा देखील एक ध्येय असतं आणि ते ध्येय प्राप्त करणं, साध्य करणं या प्रत्येक संघटनेचं कार्य असतं. त्यासोबत समान हेतू साध्य करण्यासाठी गट सदस्यामध्ये समन्वय आणि सहकार्य करतात. जसं आपण पाहिलं मगाशी की संवाद गरजेचा आहे, त्यासोबतच त्यांच्यामध्ये समन्वय असणं देखील गरजेचं आहे आणि त्यानंतर मग शेवटी एकमेकांच्या सहकार्याने हे सर्व लोक एखादं कार्य करतात. तर हे 3 ऑब्झर्वेशन्स आहेत की जे बर्नार्ड यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. आणि आता त्यातला शेवटचा भाग म्हणजे संघटना आणि संवाद.
याच्यावरती आपण थोडासा आढावा घेऊया. त्यांचा असा विश्वास होता, म्हणजे बर्नार्डचा असा विश्वास होता, की औपचारिक संस्था अनौपचारिक गटांनी बनलेल्या असतात. जेवढे जेवढे आपण हे औपचारिक संस्था पाहतो, तर त्यामध्ये अनेक औपचारिक गट देखील असतात, समूह असतात आणि त्या समूहांच्या माध्यमातूनच एक औपचारिक संस्था उभी राहते. तर संवाद हा संघटनेचा पाया आहे. संवादाच्या शिवाय किंवा जिथे जर संवाद नसेल एकमेकांशी, तर मग संघटना योग्य तऱ्हेने कार्य करू शकत नाही. जर योग्य कार्य करायचं असेल तर संवाद हा अत्यंत गरजेचा भाग आहे किंवा अत्यंत गरजेचा घटक आहे. आणि त्यामध्ये बर्नार्ड यांनी संवादाची जवळपास 7 वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. त्यातलं पहिला म्हणजे संवादाचे माध्यम निश्चित असावे, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. कम्युनिकेशन याचा अर्थ असा की आपण एकमेकांशी जेव्हा कम्युनिकेट करत असतो किंवा संवाद करत असतो, तर एक कॉमन माध्यम असावं. संवादाचे माध्यम निश्चित असलं पाहिजे, की आपल्याला माहिती असलं पाहिजे की हेच संवादाचं माध्यम आहे आणि यामधून आपण एकमेकांशी संवाद करू शकतो. त्यासोबतच प्रत्येकाला संवादाचे माध्यम माहीत असले पाहिजे. फक्त त्याला म्हणू आपण की माध्यम निर्माण करून चालत नाही. तर एखादा आपण जर माध्यम निर्माण केलेलं असेल, तर त्याची माहिती प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कर्मचाऱ्याला देणं गरजेचं आहे. आपण जर उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर पोलीस खातं असेल, तर पोलीस खातं काय करतं, तर प्रत्येक माहिती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतं आणि हे जे आपले वरिष्ठ असतात ते त्यांच्या वरिष्ठांना पोहोचवतात आणि शेवटी मग अशा प्रकारे ती माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला जातो. तर अशा प्रकारे संवाद इथे कार्य करत असतो. तर याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असली पाहिजे, प्रत्येक घटकाला असली पाहिजे. प्रत्येकास संवादाच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश असावा. जो कर्मचारी एखाद्या व्यवस्थेमध्ये कार्य करत असेल, तर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या संवादाच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश असला पाहिजे, की जेणेकरून तो योग्य तऱ्हेने आपलं कार्य करू शकेल. आणि अजून एक पुढचा भाग म्हणजे संवादाचे माध्यम शक्य तितके कमी आणि थेट असावे. इथे असं आपण पाहतो की जर खूपच जास्त किचकट प्रक्रिया असेल, तर अशा वेळेस संघटनेसाठी हे अत्यंत अवघड होऊन जातं की कशा प्रकारे एखादं कार्य करावं. तर एखादं कार्य योग्य तऱ्हेने करायचं असेल, योग्य पद्धतीने करायचं असेल, तर त्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढं कमी, ज्याला म्हणून आपण की नियम व अटी ठेवावेत, की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला संवाद करणं शक्य होईल आणि ते थेट असलं पाहिजे, की जेणेकरून प्रत्येकाला ते माहीत असेल. त्यासोबतच समाजाचे केंद्र म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींची क्षमता पुरेशी असावी. हे जे कॅपॅसिटी असते लोकांची, ज्याला म्हणून आपण की जर आपल्या संघटनेमध्ये लोकांची भरती करायची असेल किंवा नोकरशाहीमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल, तर त्यासाठी जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा संवाद साधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांची पूर्तता केली गेली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती हा सक्षम असला पाहिजे की तो योग्य तऱ्हेने संवाद करू शकेल. त्यासोबतच संघटना कार्य करत असताना संवादाचे माध्यम खंडित होऊ नये, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. एखादा संवाद असेल, संवादाचं त्याला म्हणून आपण की माध्यम असेल, तर हे माध्यम जे आहे हे नेहमी कार्यरत असलं पाहिजे. इथे कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये. तर एकंदरीत सांगण्याचा मुद्दा हा आहे, उद्देश हा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्या समाजामध्ये कार्यरत असलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे संवाद थांबता कामा नये. आणि जर संवाद थांबलं तर कदाचित संघटनेसाठी हे कदाचित खूप कठीण होऊन जातं आणि कार्य खंडित होऊ शकतं आणि म्हणून हे चालत राहिलं पाहिजे. आणि शेवटचा म्हणजे प्रत्येक संवाद सत्यता आणि प्रामाणिकृत केले पाहिजे. म्हणजे आपण जे जे एकमेकांशी संवाद साधत असतो त्याचा असा आपण विचार करूयात की प्रत्येक जी माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचते ती माहिती योग्य माहिती पोहोचली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची त्यामध्ये त्रुटी असता कामा नये. तर जी माहिती गरजेची आहे ती सर्व माहिती आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते वरिष्ठ जे आहेत त्या माहितीचा योग्य वापर करून निर्णय घेऊ शकतील. म्हणजे एकंदरीत आपण आज पाहिलं की कम्युनिकेशन किंवा त्याला आपण संवाद असं म्हणतो, कशा प्रकारे एखाद्या संघटनेमध्ये
योग्य कार्य करू शकतो आणि त्याचा वापर करून आपण कशा प्रकारे एक चांगली संघटना उभी करू शकतो. तर आपण आजच्या या सादरीकरणामध्ये इथेच विराम घेऊया. धन्यवाद.